स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटची बोर्डाची मार्कशीट 10वी आणि 12वीची मार्कशीट आपण घरबसल्या कशी डाउनलोड करायची हे आपण पाहणार आहोत. जर तुमची 10वीची किंवा 12वीची मार्कशीट हरवली असेल किंवा मग फाटली असेल किंवा जुनी झाली असेल, तर तुम्ही घरबसल्या आता ती मार्कशीट जी आहे डाउनलोड करू शकणार आहात. तर त्यासाठी आपण सर्वात पहिले आपल्या Google Chrome ब्राउझरवर येऊया आणि ते 10-12 मार्कशीट सर्च करूया. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर ही पहिली वेबसाईट येते बोर्ड मार्कशीट महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन. ही पहिल्या वेबसाईटवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे. जर तुमचं अकाउंट नसेल, तर तुम्हाला इथे अकाउंट तयार करावं लागेल. तर तुमचं इथे क्रिएट न्यू अकाउंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर एंटर युअर नेम, तुमचं नाव इथे एंटर करायचं आहे. सिलेक्ट कॅटेगरी तुम्हाला इथे इंडिव्हिज्युअल करायचं आहे. रजिस्ट्रेशन फॉर एस-एस-सी आणि एच-एस-सी बोथ करायचं आहे. त्यानंतर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, तुमचा ईमेल आयडी जो तुम्हाला ॲज अ युजर नेम वापरायचा आहे. तुमचा पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड आणि व्हेरिफिकेशन कोड टाकून तुम्हाला ते आय एग्री करून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला इथे साइन इनचं ऑप्शन येतं. तर तुम्ही इथे तुमचा युजर नेम आणि पासवर्ड एंटर करू शकता. तुमचा लेफ्ट साइडला युजर नेम आणि आयडी पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला ते साइन इनचं ऑप्शन आहे. तुम्हाला साइन इन करायचं आहे. तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. इथे तुमचं नाव दाखवेल या साइडला आणि इथे तुमचं व्हेरिफाय एस-एस-सी 10 मार्कशीट, व्हेरिफाय एच-एस-सी 10 मार्कशीट. जर तुम्हाला 10वीची मार्कशीट डाउनलोड करायची असेल, तर तुम्ही व्हेरिफाय एस-एस-सी 10 मार्कशीट यावर तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं ऑप्शन येईल, इथे सिलेक्ट अकॅडमिक इयर. तुम्ही 10वी कोणत्या वर्षी पास झाले ते सिलेक्ट करा. सेशन कोणतं आहे तुमचं? मार्च. जनरली सगळ्यांची एक्झाम मार्चमध्ये होते 10ची. तुम्ही ते सिलेक्ट करा मार्च. त्यानंतर तुमचा रोल नंबर टाकायचा तुम्हाला. एच. त्यानंतर तुम्हाला किती मार्क पडले एक्झाममध्ये तुम्हाला ते एंटर करायचे आहे. इथे तुम्हाला तुमचा कॅप्चा एंटर करायचा आहे. आणि सबमिट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर जी आहे मार्कशीट ओपन झाली आहे. खाली इथे मार्कशीट डाउनलोड करण्याचं ऑप्शन आहे आणि त्याच बाजूला त्यांचं बोर्ड सर्टिफिकेट डाउनलोड करण्याचं सुद्धा ऑप्शन आहे. जर आपण ते क्लिक केल्याबरोबर तुमच्यासमोर जी 10ची मार्कशीट जी आहे डाउनलोडमध्ये ओपन झाली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही 10ची मार्कशीट जी आहे ते डाउनलोड करू शकता. सोबत तुम्हाला जर बोर्ड सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे, तर त्या साईडलाच ऑप्शन आहे. इथून तुम्ही बोर्ड सर्टिफिकेट तुमचं डाउनलोड करू शकता. हे तुमचं बोर्ड सर्टिफिकेट आहे. जर तुम्हाला 12ची मार्कशीट डाउनलोड करायची तर ते ऑप्शन आहे व्हेरिफाय 12th मार्कशीट. इथे तुम्ही 12ची मार्कशीट सुद्धा डाउनलोड करू शकता. तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.